नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यामध्ये सहाय्यक शासकीय परीक्षक हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे, ज्यासाठी 1,32,300 पर्यंत पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। 10 सप्टेंबर 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। बाकी या पदांसाठी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, निवड प्रक्रिया नेमकी काय असणार आहे आणि काय महत्त्वाचे अपडेट असणार आहे, ह्या संपूर्ण गोष्टी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांना आपल्या महाजॉबहब.in या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट उमेदवारांना अगदी मराठीमध्ये पाहता येणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कायमस्वरूपी पदांची भरती असणार आहे। महाराष्ट्र शासन अंतर्गत येणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागात ही पदभरती असणार आहे। यामध्ये सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे आणि या संदर्भाची ऑलरेडी ॲडव्हर्टाइजमेंट 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार 11 मार्च 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख होती। मात्र या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे आणि याची जी फॉर्म भरण्याची डेट जी आहे ती देखील एक्सटेंड करण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी या संदर्भाचं एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्या शुद्धीपत्रकानुसार अर्ज प्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। मात्र यापूर्वी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांना परत अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे। यामध्ये शुद्धीपत्रक देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता, अशा पद्धतीचं या ठिकाणी शुद्धीपत्रक आहे आणि हे शुद्धीपत्रक देखील मी आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे। 5 ऑगस्ट 2026 रोजी हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि या शुद्धीपत्रकानुसार काही महत्त्वाचे बदल या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये करण्यात आलेले आहे। यामध्ये निवड प्रक्रिया असेल, तसेच अर्ज भरण्याची तारीख, त्यानंतरचे बाकीचे जे काही बदल आहे ते देखील आपण सविस्तरमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र CID गट क पदांची ही भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना www.mahacid.government.in या संकेतस्थळावर जाऊन आता पुन्हा अर्ज करता येणार आहे। 10 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। यामध्ये सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदाच्या 16 जागा ज्या आहेत त्या कायमस्वरूपी पद्धतीने भरल्या जाणार आहे। यासाठी 12 ऑगस्ट 2026 पासून अर्ज प्रक्रियेला परत नव्याने सुरुवात होणार आहे आणि 10 सप्टेंबर 2026 पर्यंत उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत। मात्र यापूर्वी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांना परत नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे। बाकी परीक्षा शुल्काच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, सेम परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये, तर माजी सैनिकांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। यामध्ये वयोमर्यादा 10 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवारांची 18 ते 38च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। मात्र मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत, तर अपंग उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंत वयाची विशेष सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। वेतन श्रेणीच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, 41,800 ते 1,32,300 या जबरदस्त स्किलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। पुणे महाराष्ट्र हे उमेदवारांचं जॉबचं लोकेशन असणार आहे। यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करणं आवश्यक असणार आहे। आता यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे शुद्धीपत्रकाद्वारे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 2 पेपर उमेदवारांचे घेतले जाणार आहे। यामध्ये पेपर 1 120 गुणांचा असणार आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे। प्रत्येक विषयावरती 15 प्रश्न 30 गुणांसाठी असणार आहे। असे 120 गुणांसाठी उमेदवारांना 60 प्रश्न विचारले जाणार आहे। तर पेपर 1 क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पेपर 2 साठी बोलावलं जाणार आहे। पेपर 2 तुमचा 80 गुणांचा असणार आहे। यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि न्याय सहाय्यक विज्ञान यांसारख्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे। यामध्ये 40 गुण न्याय सहाय्यक विज्ञान या विषयावरती असणार आहे, तर रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयावरती उरलेले 40 गुण असणार आहे। तर अशा पद्धतीने एकंदरीत ही निवड प्रक्रिया असणार आहे। यामध्ये पेपर 1 मध्ये 45 गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच पेपर 2 साठी बोलवलं जाणार आहे आणि फायनल जी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे
ती तुमची पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हींच्या एकत्रित गुणांच्या आधारे तयार केली जाणार आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत नसणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता, विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे ज्या उमेदवारांनी BSc केलेलं आहे त्यामध्ये मुख्य विषय हा रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र होता, अशा उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी फॉरेन्सिक सायन्समधनं BSc केलेलं आहे असेही उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. कायमस्वरूपी असा पदांची ही भरती असणार आहे आणि या संदर्भाचं अधिकृत जाहिरात देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या जाहिरातीच्या अनुसरून 11 मार्च 2026 ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र शुद्धीपत्रकाद्वारे आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की डेट जी तुमची आहे ती वाढवली जाऊन 10 सप्टेंबर 2026 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठीची लिंक देखील मी या ठिकाणी दिलेली आहे. शुद्धीपत्रक तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. या व्यतिरिक्त ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, खाली गेल्यानंतर या संदर्भाचे संपूर्ण डिटेल तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने ही जी डेट आहे ती आता वाढवली गेलेली आहे. 12 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. ज्या उमेदवारांनी या अगोदर अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांना अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे. मात्र ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले नाही आहेत अशी उमेदवार आता नव्याने परत अर्ज करू शकणार आहेत. तर ही महत्त्वाची एक अपडेट होती. निवड प्रक्रिया देखील या ठिकाणी चेंज झालेली आहे, ती देखील अपडेट आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.